नमस्ते. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याद्वारे पाहणार आहोत तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे. ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन येत आहे. तुम्ही आपल्यावर काम करत आहात, बदल करत आहात. ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यावर काम करत आहात. तुमचे विचार जर काही नकारात्मक असतील तर त्याबाबत बदल करून दृष्टिकोन बदलत आहात. द लवर, हे कार्ड सांगतंय की तुमच्याकडे भरपूर प्रेम येत आहे आणि तुमचं जे नातं ईश्वराशी आहे ते खूप घट्ट नातं आहे. शिवाय तुमच्या मनात इतरांबद्दल प्रेम निर्माण होतंय. पुढचं कार्ड आलंय ट्रस्टचं. जसं मी म्हटलं की इथे तुमचं ब्रह्मांडाशी खूप चांगलं नातं आहे. ट्रस्टचं हे कार्ड तेच सांगतंय की तुमचा विश्वास खूप चांगला आहे, दृढ श्रद्धा आहे तुमची. त्यामुळे ह्या सगळ्यात ज्या ऊर्जा आहेत, इथे दैवी शक्तीची ही ऊर्जा आहे. परिवर्तनाची जरी ऊर्जा असली तरी इथे देवस्वरूप, इथे एक चित्र आहे, देव इथे दाखवलेला आहे. त्याच्या हातात वेगवेगळी आयुधं आहेत आणि ही शक्ती तुम्हाला स्पर्श करते. ही परिवर्तनाची ऊर्जा, ही ब्रह्मांडाची ऊर्जा आणि हा विश्वास, म्हणजे ही तिन्ही कार्ड तेच सांगतायत की तुमचा विश्वास खूप जास्त आहे. दृढ श्रद्धा असल्यामुळे तुमच्यामध्ये परिवर्तन सहजपणे येत आहे. ब्रेक थ्रू येणार आहे. म्हणजे आजच्या दिवसाची आपण ऊर्जा पाहतोय. म्हणजे आजच्या दिवसात तुम्ही असं काहीतरी काम कराल की तुमचं जे आधीची जी स्थिती होती त्यापेक्षा खूप चांगली स्थिती आज असेल. तुम्ही काही ना काही बदल कराल, मग ते स्वतःमध्ये असतील किंवा तुमच्या कामात असतील किंवा इतर कुठेही. पण ब्रेक थ्रूचं हे कार्ड सांगतंय की जी भीती होती तिच्यावर मात करून तुम्ही पुढे येत आहात, पुढे जात आहात. गायडन्स, हे कार्ड सांगतंय की तुमचे विचार, तुमचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरू शकतं इतरांसाठी. तुम्ही एखाद्या शिक्षकाची भूमिका किंवा मार्गदर्शक म्हणून काम चांगलं करू शकता किंवा तुम्ही जे काही करत आहात त्याद्वारे इतरांना मार्गदर्शन मिळेल. पेशन्स, तुम्हाला सांगितलं जातंय की धीर धरा. आता तुमच्यामध्ये परिवर्तन होत आहे. तुम्ही विश्वासाने पुढे जात आहात. ब्रेक थ्रू सुद्धा येतोय. म्हणजे हे परिवर्तन तुम्हाला खूप काही देणार आहे. म्हणजे जे तुम्ही आधी करू शकत नव्हता ते आता करू शकाल. अशा असंख्य संधी तुमच्याकडे येतील. आणि पेशन्सचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही खूप क्षमता ठेवता तेव्हा धीराने हळूहळू पुढे जा. तुमच्याकडे करण्याची क्षमता खूप आहे, तुमच्याकडे देण्याकरिता खूप आहे. तेव्हा 7 ऑफ पेंटॅकल्सची ही ऊर्जा आहे
तेव्हा तुम्ही जे काही करत आहात ते धैर्य ठेवून करा. जसं आपण बी पेरल्यावर त्याबाबत थोडासा धीर ठेवावा लागतो आपल्याला. काही गोष्टी कराव्या लागतात. लगेच काही ते झाड येत नाही, मोठं होत नाही. त्यासाठी हळूहळू एक एक स्टेप पुढे जात राहणं हे महत्वाचं आहे तुमच्याकरिता. त्या ह्याने जर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठेवली, तुमचं नियोजन ठेवलं, तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे आणि ते सोपं होईल जर असं तुम्ही केलं. माइंड हे कार्ड सांगतंय की जर आपल्याला आपले विचार त्रास देत असतील तर त्याबाबत तुम्ही जागरूक राहायला हवं. तुमचे विचार तुम्हाला मागे नेणार नाहीत या दृष्टीने. म्हणजे तुमचे विचार नकारात्मक जराही झाले तर त्याबाबत तुम्ही लगेच स्वतःवर काम करा. स्वतःचा विचार सकारात्मक कसा होऊ शकेल याबाबत योग्य गोष्टी करा, जेणेकरून तुमचं जे मन आहे ते तुम्हाला फसवणार नाही. म्हणजे कधी कधी आपलं एक मन एक गोष्ट सांगत असतं आणि दुसरं मन दुसरी. तर जे सकारात्मक आहे, तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने जे योग्य आहे ते तुम्ही करत जा. खचून न जाता धीराने काम करा. आणि कुठेही तुम्हाला असं वाटत असेल की आता आत्मविश्वास वाटत नाहीये, तर तुम्ही तुमच्या विचारांवर काम करा. सकारात्मक विचार बोला किंवा लिहा. जर असं तुमच्या बाबतीत झालं तर त्यामुळे काय होईल की तुम्ही सकारात्मक विचार कराल आणि तुमचे विचार तुम्हाला तशी कृती करायला लावतील. पाहूया आजची अजून ऊर्जा काय आहे. एक कार्ड अजून घेऊया आपण. इनोसन्स. तुमचा जो भोळेपणा आहे, भापडेपणा आहे किंवा श्रद्धा ठेवून पुढे जायचा जो स्वभाव आहे त्यावर कायम राहा. हा जो आपल्यातला भोळेपणा आहे तो महत्वाचा आहे. एखाद्या लहान बालकाप्रमाणे आपलं मन जर आपण स्वच्छ ठेवलं, आपल्या हृदयातलं प्रेम सगळ्यांना दिलं किंवा एखाद्याचं कौतुक मनापासून केलं, तर आपण खुल्या मनाने, खुल्या हृदयाने सगळ्यांची वाहवा करायला थोडंसंही कंजूसपणा करत नाही. तसं तुम्ही एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वतःमधलं जे एक लहान मूल आहे त्याला जपा. म्हणजे परिपक्वता आली तरी सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. कारण ईश्वराला कोण आवडतं? लहान मुलं आवडतात. का आवडतात? कारण त्यांच्यामध्ये कोणताही कपटीपणा नसतो. म्हणून परमेश्वराला लहान मुलं आवडतात. त्याप्रमाणे इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला जर परिवर्तन आणायचं असेल तर ते फक्त काही कामामध्ये आणायचं नाहीये. यश मिळालं म्हणजे खूप मोठं परिवर्तन झालं असं नाहीये. तर तुमच्या कामात तुम्हाला प्रगती करायचीच आहे, यश मिळवायचंच आहे. पण ह्या गोष्टी ज्या परमेश्वराला प्रिय आहेत, ज्या त्याच्या अपेक्षा आहेत, त्या तुम्ही कशा पूर्ण करू शकता ह्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे. हे होतं तुमचं आजचं रीडिंग. याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.